रिटायरमेंट प्लॅनिंग जेवढं पुरुषांसाठी महत्त्वाचं आहे, त्याहीपेक्षा कदाचित जास्त महत्त्वाचं हे स्त्रियांसाठी आहे. ओके. पण त्यांच्या कुठल्याही लिस्टमध्ये हा शब्दच नसतो रिटायरमेंट प्लॅनिंग नावाचा. हं. स्त्रियांच्या ऑप्शनमध्येच नाही आहे, की आपल्याला पण रिटायरमेंट आहे का? की बरोबर. रिटायरमेंट कॉर्पस आपल्याकडे असायला पाहिजे. हा कुठलाही पर्याय स्त्रीच्या लिस्टमध्ये नाही आहे, की जो असायला पाहिजे. कारण आता आपण पाहू शकतो, की कोणत्याही ॲक्सिडेंटल गोष्टीला आपण सामोरी जावं लागते स्त्रीला खंबीरपणे. हं. तिच्या कुटुंबासाठी तिला उभं राहावं लागेल. तर एकतर काय आणि नाही कुटुंबासाठी जर तिला कोणी साथ नाही दिली उद्या चालून, तर हं. तिला स्वतःसाठी उभं राहावं लागेल खंबीरपणे. तर मग तेव्हा तिच्याकडे जी कमकुवत जिची बाजू असेल, तर ती असेल फायनान्स. कारण हिंमत जी आहे ती स्त्रीमध्ये येते. शेवटी बरोबर. ती कुटुंबासाठी का होईना, स्वतःसाठी का होईना, तर ती पुन्हा नव्याने उभी राहते. पण सक्षम ती तेवढी असते. पण मग तिला मागे खेचणारी बाजू म्हणजे ती काय आहे, फायनान्स. की फायनान्स. मग तो तिला का तेव्हा काय पर्याय आहे?